नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक वळण घेणारा ट्विस्ट आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो. आणि त्यामध्ये आता अर्पिताचे भांडे फोडून अर्पिताचे भयानक सत्य पुराव्यासकट स्वानंदी कशी समोर आणते. अर्पिताच्या आईवडिलांना घेऊन येत अर्पिताने खेळलेला डाव आता अर्पितालाच मागात पडून समोर अर्पिताचे कांड आता समोर आणून राजवाड्यांच्या घरी आयुष्य आरामात जिंदगी जगण्यासाठी आता इकडे अर्पिताने केलेली भयानक खेळी आता स्वानंदी कशी समोर आणते आणि प्रेक्षकांनो त्यानंतर आता समोर कोणता भयानक निर्णय घेतो आणि स्वानंदी हुशारीने आता अर्पिताचा डाव कसा पलटवते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता समर हा बेडरूममध्ये फोनवर बोलत असताना स्वानंदी आता टेन्शनमध्ये विचार करत तिथे येते आणि बेडवर बसते. समर आता स्वानंदीकडे येत म्हणतो की स्वानंदी काय झालं, कसला विचार करताय आणि काय झालं. तर स्वानंदी म्हणते की अर्पिता ताईंचा विचार करते. समर म्हणतो की तिचा आता काय झालंय. तर आता स्वानंदी म्हणते की ना मला असं वाटतंय की त्या अगदी मजेत आहे आणि जसं काही झालंच नाही आहे. तर समर म्हणतो मग चांगली गोष्ट आहे ना. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की आज त्या मजेत नाश्ता करत होत्या आणि त्या तुम्हाला काही वेगळं वाटत नाही का. तर समर म्हणतो कसलं वेगळं. स्वानंदी म्हणते की अहो काल त्या एकदम खचून गेल्या होत्या आणि स्ट्रॉमामध्ये गेल्या होत्या. आणि स्वानंदी म्हणते की आज तर त्या एकदम व्यवस्थित आहेत. आणि समर विचार करत म्हणतो की मग आशिषशी काहीतरी तिचं बोलणं झालं असेल. आणि स्वानंदी म्हणते की राजवाडे तसं नाही आहे, त्या कालपासून आशिषसोबत बोलल्यासुद्धा नाही आहेत. आणि स्वानंदी म्हणते की काल त्यांनी आशिषला एवढ्या विनवण्या केल्या आणि आशिषने त्यांचं काही एक ऐकलं नाही. आणि स्वानंदी म्हणते की मग ते निघून गेल्यानंतर आता तर काहीच नाही आहे. आणि स्वानंदी म्हणते की आशिष भाऊजींना त्यांनी एकही फोन केला नाही आणि आशिष भाऊजींचेच त्यांना फोन येत आहेत, पण त्या आशिष भाऊजींचा एकसुद्धा फोन घेत नाही आहेत. स्वानंदी म्हणते की मीच त्यांना म्हणाले फोन घ्या आणि त्यांना त्याबद्दल बोला, पण त्या त्यांनी नकार दिला आणि मलाच वाटेल त्या बोलायला लागल्या. समर म्हणतो की ती आशिषवर रागावली आणि अजूनही तिची बोलायची तयारी नाही आहे वाटतं. आणि लगेच आता समर म्हणतो की काल जे झालं आहे ना त्या प्रकाराबद्दल तिला अजूनही थोडंसं डर्टी फील होत असेल. तर स्वानंदी म्हणते की मग सकाळपासून त्या सुस्मितासोबत नाचतायत, डान्स करतायत. आणि समर म्हणतो की जर अर्पिता हसत खेळत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. मला तर भीती वाटायला लागली होती ही मुलगी स्ट्रॉमामध्ये जाते की काय. स्वानंदी म्हणते की ते आनंदात आहे याबद्दल मला काहीच वाटत नाही आहे, पण ही जे काही चाललंय ना ते मला जरा विचित्र वाटतंय. स्वानंदी म्हणते की ती आशिष म्हणजे त्यांचा नवरा कंटिन्यूस त्यांना फोन करतोय, कदाचित त्यांना पश्चाताप झाला असेल, मग फोन घ्यायला पाहिजे ना. समर म्हणतो की पण आशिष जो वागलाय ना ते पटकन विसरून जाऊ शकत नाही ना, आणि म्हणून कदाचित अर्पिताची त्याच्याशी बोलण्याची तयारी नसेल असे आता समर बोलतो. आणि इकडे आता समर म्हणतो की त्याचा तुम्ही स्वानंदी एवढा विचार करू नका. स्वानंदी म्हणते की जरी आपण ना हे याचा विचार केला नाही तरी मला असं वाटतं वेळेवर सगळं सोडून द्यायला नको आहे. आणि इकडे आता तंतर पाय आपटत आता अर्पिता ही मल्लिकाकडे येते आणि म्हणते की मम्मा मला त्या स्वानंदीचा खूप राग येतोय. मल्लिका म्हणते की मला ना तर दिवसभर तिचा राग येतोय आणि तोंडही पाहायची इच्छा नाही. आता काय केलंय तिने. तर अर्पिता म्हणते की मम्मा तिला काय करायचं, माझा नवरा मला किती वेळा फोन करू आणि मी बोलू किंवा नको बोलू, आणि मी त्याच्याशी बोलेन नाही बोलेन, फोन उचलेन नाही उचलणार, हिचा काय संबंध माझ्याशी. आणि अर्पिता म्हणते की प्रत्येक गोष्टीत त्या स्वानंदीचं लक्ष असतं, आता मी काय करू असे म्हणत अर्पिता रडू लागते. तर आता अर्पिताला आपल्याजवळ घेऊन आता मल्लिका ही तिला समजावू लागते. आणि इकडे घडलेली असते ती भयानक घटना आणि स्वानंदीला आता राहवलं नसतं. आणि लगेच आता स्वानंदीने एकटीने आता इकडे आशिषचं घर गाठलेलं असतं. आणि घरी येताच आता आशिषचे आईवडील आता गणपती बाप्पा आणि सगळ्या देवांसमोर आता देवीचे पुस्तक वाचून आता आरती ओवाळत असतात आणि जप करत असतात. आता स्वानंदी घरामध्ये येते, सगळं भक्तिमय वातावरण बघते. आणि लगेच आता आशिषसुद्धा तिथे येतो आणि आशिष स्वानंदीला म्हणतो की अहो वहिनी तुम्ही बसा. आणि आशिषने सुद्धा आता स्वानंदीचं स्वागत केलेलं असतं. आणि त्या सगळ्यांकडे बघत आता इकडे स्वानंदी विचार करते अर्पिताताई जसं सांगतात तसं इथे तर काहीच दिसत नाहीये आणि ही माणसे तर आता देवभक्त वाटतायत असे आता त्या आईवडिलांकडे बघत स्वानंदी विचार करते. आणि त्यानंतर आता त्यांची आरती होता क्षणी आता पटकन आता आशिषचे आईवडील हे स्वानंदी समोर येऊन तिला आरती देतात. तर त्यांच्याकडे बघत आता स्वानंदी म्हणते की काकू मला जरा आशिषची एकांतात प्रायव्हेट बोलायचं होतं, चालेल का. तर आता ती आईवडील हे आशिषकडे बघतात आणि आता आशिषची आई म्हणते काहीच हरकत नाही. तर स्वानंदी त्यांचे आभार मानते आणि ते दोघे आता आतमध्ये जातात. आणि आता आशिष आता स्वानंदी समोर बसता क्षणी स्वानंदी म्हणते की तुमच्या दोघांचं नक्की कशावरून भांडण झालं. मला माहिती आहे नवरा बायकोमध्ये भांडणं होतातच. आणि स्वानंदी म्हणते जे झालं तसं वाईटच झालं, असं बायकोला मारहाण करून माहेरी आणून सोडणं हे जरा चुकीचंच आहे. आणि स्वानंदी म्हणते की मला कळतच नाही आहे, चांगलं सुशिक्षित एकदम देवभक्तासारखं घर आहे आणि मला कळतच नाही असं काय झालं आहे.
आणि स्वानंदी म्हणते मला कळत नाही, राजवाड्यांनी त्यांचं लग्न एका सुशिक्षित घरात लावून दिलंय आणि त्यांचं एवढंच म्हणणं होतं की त्यांच्या बहिणीला नीट वागवता गेलं पाहिजे. स्वानंदी म्हणते की बरं आम्हाला काही सांगा ना, जर अर्पिताताईचं चुकत असेल तर. स्वानंदी म्हणते मग आम्हाला सांगा, आम्ही तिच्याशी बोलतो. स्वानंदी म्हणते की मी बोलायलाच आली तुमच्यासोबत, मी आईवडिलांसोबत सुद्धा तुमच्या बोलते. स्वानंदी म्हणते की खरं तर इथे राजवाडे यायला हवे होते, पण ते बिझी आहेत, ते नाही येऊ शकत. तेव्हा आता स्वानंदी म्हणते तुम्ही माझ्याशी मनमोकळेपणाने बोलू शकता आणि मी अत्यंत नॉन जजमेंटेबल तुमचं बोलणं ऐकू शकते, असे आता स्वानंदी बोलते. आणि इकडे आता समर ऑफिसमध्ये आलेला असतो. समरचं मात्र काही कामात लक्ष नसतं. तर आनंद म्हणतो की काय झालं, अरे कसला विचार करतोय समर. तर समर म्हणतो अर्पिताचा विचार करतो. तेव्हा आता आनंद म्हणतो काय झालं. तर समर म्हणतो काही नाही रे, तर नेहमीप्रमाणे ते नेहमीसारखंच आहे आणि काल जे झालं ना त्याचा मी विचार करतोय. आशिष काल त्याच्या बायकोला म्हणजे अर्पिताला माहेरी घेऊन आला. आणि इकडे आता आनंद म्हणतो की तुला आदिराची सुद्धा आता काळजीच असते रे समर. समर म्हणतो आदिराची ना मला एवढी नाही काळजी वाटत. आणि आदिराची सासू थोडी कटकट करते, पण दुर्दैवाने अर्पिताचं तसं नाही आहे. आणि आता आनंद म्हणतो की झालंय काय. समर म्हणतो की दरवेळेस नेहमीप्रमाणे अर्पिता माहेरी यायची आणि मी तिला सासरी पाठवायचो, पण तिच्या सासरी तिला एवढा त्रास होत होता ना, हे मला काल कळालं. आणि इकडे आता ते सगळं स्वानंदीचं बोलणं ऐकून आशिष म्हणतो की अहो मी तर काहीच केलं नाहीये, फक्त मी चुकीच्या मुलीशी लग्न केलं. आणि आशिष म्हणतो की आता मी तिच्यासोबत संसार करू शकत नाही. स्वानंदी म्हणते की अहो तुमची एक छोटी मुलगी आहे, तिच्यावर तरी तुमचं प्रेम आहे ना. आणि लगेच आता आशिष म्हणतो की अहो वहिनी तिचा विचार करूनच तर मी गप्प बसलोय. स्वानंदी म्हणते म्हणजे काय, मला काही कळलं नाही, सविस्तर व्यवस्थित बोला बरं. आशिष म्हणतो की पण मी तुम्हाला खरं काहीच सांगू शकत नाहीये प्लीज. आणि स्वानंदी म्हणते मला अंदाज होताच नक्कीच यामागे काहीतरी गडबड आहे म्हणून. आणि स्वानंदी म्हणते की मला वाटलंच होतं आणि मी या आशेने इकडे आले ना, माझा अंदाज तर काही चुकला नाही, बरोबर ना. आणि समर आता इकडे आनंदला काल जो प्रकार झाला त्याची सगळी हकीकत सांगतो आणि म्हणतो की आशिष काल जो जसा बोलला ना तसं या अगोदर कधीच बोलला नव्हता आनंद. समर म्हणतो की माझं मन मला सांगतं की आशिष एक समजदार, शांत आणि जबाबदार मुलगा आहे, पण तो काल असा का वागला ते मला नाही कळला. आनंद म्हणतो की आता ते दोघं एक नवरा बायको म्हणून तू विचार कर आणि तो असा कसा भांडत होता. समर म्हणतो की असं नवरा बायकोमध्ये भांडणं होताच, पण बायकोला असं सरळ माहेरी आणून सोडणं हे काय बरोबर आहे का. आनंद म्हणतो की त्यांनी ना एकमेकांचा तर सोड, पण बाळाचा तरी विचार करायला हवा आणि असं एकमेकांचं नातं एकदम तोडायला नको, बरोबर ना. तर समर म्हणतो हो. सो आनंदी इकडे आता आशिषला बोलण्यासाठी आग्रह करते आणि म्हणते की आशिष भाऊजी बोला, कधी कधी कठीण प्रसंगातून सुद्धा बोलण्याने प्रश्न सुटतात. सो आनंदी म्हणते की प्लीज तुम्ही बोला आणि हे बघा तुम्ही जर आज बोलला नाहीत ना तर पुढे काहीच उपयोग होणार नाही. तर तेवढ्यात आता आशिष म्हणतो की वहिनी त्या दिवशी तुमच्या घरी जे काही घडलं आणि तुम्ही जे काही पाहिलं ते त्यापैकी मी काहीच केलेलं नाहीये. स्वानंदी म्हणते की म्हणजे. तर आशिष म्हणतो की मला तसं करायचं नव्हतं, पण मला तसं करायला तिने अर्पिताने भाग पाडलं. तर आता स्वानंदीला धक्का बसतो. स्वानंदी म्हणते की म्हणजे अर्पितातांनीच तुम्ही त्याला मारा, त्याला ढकला असं सांगितलं का. तर आता आशिष म्हणतो हो, आणि तिने मुद्दाम तुमच्यासमोर मला असं वागायला सांगितलं. आता इकडे अर्पिता ही मल्लिकाकडे येते आणि म्हणते की मम्मा ती स्वानंदीनं मला आशिष बद्दल लेक्चर देत होती. मल्लिका म्हणते की त्या स्वानंदीचा असा विषय नको अर्पिता. आणि मल्लिका म्हणते की तिला तर लेक्चर द्यायची सवयच आहे, तिच्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. आणि अर्पिता म्हणते की तसं नाहीये मम्मा, तिने जर दादाला सांगितलं, अर्पिताचा नवरा ना अर्पिताला सारखा फोन करतो आणि ती फोन उचलत नाहीये, तर दादाचं काय एक्सप्रेशन होईल. तर ते ऐकताच आता मल्लिका विचारात पडते. आणि अर्पिता म्हणते की मग त्याला तर अशी चुकीचा वाटणारच नाही आणि तो परत माझ्यावरती डाऊट ठेवील. आणि अर्पिता म्हणते की त्या आशिषच्या आई सतत किचनमध्ये असतात आणि त्यांना असं वाटतं की मी सुद्धा त्यांच्यासोबत सतत किचनमध्ये असावं. आणि अर्पिता घाबरतच म्हणते की ते मला जमणार नाही आणि मम्मा मला सासरी जायचं नाही. अर्पिता म्हणते मला तर खूप भीती वाटते आणि ती स्वानंदी जर माझ्या मागे हात धुवून लागली तर मम्मा, आणि जर असं झालं तर मम्मा मी जीव देईन पण त्या घरी जाणार नाही. तर बोट करत मल्लिका म्हणते गप्प बस. आणि आता अर्पिता म्हणते की मम्मा माझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का. तर विचार करत मल्लिका म्हणते की तू ना त्याला डिवोर्स देऊन टाक, मला ना असला जावईच नको. आणि अर्पिता म्हणते की त्या स्वानंदी ताईने जर उद्योग केले तर मी कायमची अडकून पडेल. आता मल्लिका म्हणते तू काही घाबरू नको, स्वानंदी कोण आहे, माझ्या मुलीचं सुख कशात आहे ना ते मी बघेन आणि तू काही काळजी करू नकोस अर्पिता, ती करायच्या आधी आपण काहीतरी करू अशी आता मल्लिका अर्पिताला बोलते. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की आशिष भाऊजी तुम्ही खरं बोलताय का. तर आशिष म्हणतो वहिनी मी माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो यातील एकही शब्द खोटा नाहीये. स्वानंदी म्हणते तुम्ही तर काहीतरी खूप भयंकर बोलताय. आणि आशिष म्हणतो हे भयंकरच आहे पण हेच सत्य आहे.
आणि आशिष म्हणतो की एवढं होऊन सुद्धा मला तिच्याबद्दल वाईट बोलायला जमत नाहीये वहिनी, कारण माझ्यावर तसे संस्कारच नाहीये. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की म्हणजे अर्पिताताईंनी तुम्हाला धमकी दिली तर पाठीमागून आता आशिषचे आई वडील ते ऐकून बाहेर येत म्हणतात की हो. तर स्वानंदी त्यांच्या आईकडे बघते आणि इकडे आता मल्लिकाने दुसरा मोठा प्लॅन केलेला असतो आणि मल्लिका आता ऑफिसमध्ये असलेल्या समरला फोन करते. समरने फोन उचलताच आता मल्लिका रडतच म्हणते की समर. आणि लगेच आता समर म्हणतो की काकू काय झालंय, रडताय काय तुम्ही? आणि समर म्हणतो की काकू तू प्लीज काहीतरी बोल, मला तर आता टेन्शन यायला लागलंय. मल्लिका रडू लागते आणि रडतच आता मल्लिका म्हणते समर अप्पी. तर आता समर म्हणतो काय झालं तिला? तर आता मल्लिका म्हणते की तिला ना खूप त्रास होतोय. आणि मल्लिका म्हणते की तो आशिष ना तिला सोडून गेला आणि सारखा फोन करायचा प्रयत्न करतो, पण तिला त्याच्याशी बोलायचं नाहीये आणि तरीही तो सारखा फोन करतोय. आणि रडतच आता मल्लिका म्हणते त्यामुळे अर्पिताने जीव देण्याची भाषा केलीये. आणि मल्लिका म्हणते की माझ्या दोन्हीही मुलींच्या बाबतीत समर असं का व्हावं रे? आणि त्यानंतर घडलेली असते ती सगळ्यात भयानक घटना. आणि स्वानंदीने आता आशिष आणि त्याच्या आईवडिलांकडून सगळी माहिती घेतल्यानंतर आता स्वानंदीने हिंमत दाखवून आशिषला आणि त्याच्या आईवडिलांना तयार करून आता राजवाड्यांच्या घरी आणलेलं असतं. आणि समरही आता घरी आलेला असतो. आणि त्याच वेळेस आता सासू सासऱ्यांना आणि नवऱ्याला बघून आता अर्पिताला मोठा धक्का बसतो आणि समरही तिथे आलेला असतो. आणि रागावैतागाने आता अर्पिता म्हणते की मला नाही राहायचं त्या घरी. तर आता स्वानंदी म्हणते की अहो का नाही राहायचं? आणि जर तुम्हाला नांदायचं नाही आणि जर नवऱ्याच्या घरी राहायचंच नाही तर मग तुम्ही लग्न का केलं? तर आता अर्पिता म्हणते मला आईसोबत राहायचं होतं. तर स्वानंदी म्हणते आईसोबत राहायचं होतं तर मग लग्न कशाला? तर अर्पिता म्हणते की कारण लग्नाच्या वेळेस यांच्याकडे आपल्यासारखं घर होतं पण आता नाही आहे. तर ते ऐकताच आता स्वानंदी समरला धक्का बसतो. आणि स्वानंदी म्हणते की मुळात त्यांनी घर बदलवलं म्हणून काही फरक पडला आहे असं नाहीच आहे, पण मुळात तुम्हाला तेच करायचंच नाही आहे. तर आता राग येऊन आता अर्पिता म्हणते नाही करायचं आहे मला, कारण मी राजवाडे आहे. आणि इकडे आता अर्पिता म्हणते की मी या सगळ्यांसाठी कशाला काम करू? आणि लगेच आता अर्पिताच म्हणते की मी राणीसारखी राहते आणि राणीसारखीच राहणार. ते ऐकताच आता समरच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि मोठ्याने ओरडत आता समर म्हणतो अर्पिता. आणि रागाने समर आता पुढे येऊन सनकन अर्पिताच्या कानाखाली मारतो. आणि समरने आता अर्पिताच्या कानाखाली जाळ काढलेला असतो आणि ते बघून मल्लिका सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि आता समरने अर्पिताच्या कानाखाली जाळ काढताच आता इकडे सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकून चुकलेला असतो तो काळजाचा ठोका. आणि आता अर्पिताची सगळ्यात मोठी चूक पुराव्यासकट स्वानंदीने समोर आणलेली असते. तर आता कानाखाली मारून समर पुन्हा अर्पिताला कसे सासरी नांदायला पाठवतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.